गुड मॉर्निंग. आता 6:30 वाजलेले आहेत काठमांडूमध्ये. पण 5:30 वाजताच केवढं उजेड असतो बाहेर. हे बघा, पाच वाजताच खूप उजेड असतो. आम्ही बाकी लोक गेलेले आहेत पुढे. आम्ही आता उठलो काही लोक आणि आता चालले पुन्हा मंदिरामध्ये, कारण आम्हाला 8:30 वाजता मार्केटमध्ये जायचं आहे, नाश्ता करायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही जाऊन येतात. तसे 6:30 वाजले. आम्ही पुन्हा सकाळी आलेलो आहे पशुपतीनाथचं दर्शन घेण्यासाठी. येऊन म्हणतात ना 4 वेळा पशुपतीनाथचं दर्शन घ्यावं, म्हणून आम्ही आलेलो आहे. ही आता आमची दुसरी वेळ आहे. तसं काल 2 वेळा झालं आहे आणि आता ही तिसरी वेळ. ते मंदिर आहे. असं म्हणतात सगळ्या ठिकाणी नंदीच्या पाया पडतात, पण इथे आल्यानंतर म्हणतात की नंदीच्या पाया नाही पडायचं, आधी पशुपतीनाथचं दर्शन घ्यायचं आणि नंतर नंदीच्या पाया पडायचं. हे एकमेव ठिकाण आहे असं की नंदीचं नंतर दर्शन घेतात. बाकी सगळ्या ठिकाणी नंदीचं पहिलं दर्शन घेतात. आणि आता नंदीचं शेवटला पहिलं पशुपतीनाथचं. आतमध्ये काही मोबाईल बिलकुल चालवून देत नाही आहे, त्याच्यामुळे मोठं असं पितळेचं तिथे नंदी बसवलेला आहे. आणि ह्या नंदीच्या बरोबर पलीकडे पशुपतीनाथच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे. आणि हे नंदी आहे, खूप मोठा नंदी आहे पितळेचा. अंदर भी लाइन हो रही. थोड़ी चलेगा जो लोक इथे काठमांडूमध्ये 3-4 मंदिर आहेत. त्या मंदिरामध्ये चाललेलं आहे आणि मार्केटमध्ये चालले. काठमांडूचं मार्केट बघूया आपण आता कसं आहे मार्केट. हे उजेश्वरी माता मंदिर आहे काठमांडूमध्येच. शक्तिपीठ श्री गृहेश्वरी मंदिर. शक्तिपीठ आधा शक्तिपीठ. चप्पल वरती काढूया. पशुपतीनाथचं दर्शन घेतलं की इथे पार्वती मातेचं दर्शन घेणं जरुरी आहे, कारण पार्वतीशिवाय अधुरा आहे. पशुपतीनाथ केल्यानंतर हे करणंच भाग आहे, त्याच्याशिवाय आपलं पूर्ण होत नाही दर्शन. कुठे इथूनच ना. पशुपतीनाथ केलं की हे करायचं, तर पूर्ण होत नाही आपलं दर्शन. विष्णूचं मंदिर आहे. पाण्यामध्ये विष्णू झोपलेले आहे नेपाळमध्ये. ते मंदिर आहे.
कति पुऱ्या हेरी विष्णू भगवान पाण्यामध्ये झोपले. काढलं त्याच्याकडून काढला त्याने बौद्ध टेम्पल. Hello, man. उसका पीछे पूरा एक हूँ स्टार्ट कर एक हूँ पूरा से नेपाल सिटी देखो कितना बड़ा है, खूप मोठी आहे नेपाळ सिटी. सॉरी नेपाळ काठमांडूची सिटी बघा. बापरे, खूप आम्ही जेव्हा वरती आलो ना अगदी नजरसुद्धा पोचत नाही एवढ्या लांब लांब सिटी आहे आणि मोठी आहे. इथं मध्ये झाडी आहे, आता तेवढीच पलीकडे दिसली असती. खूप मोठी आहे. आमचं दुपारचं जेवण आलेलं आहे नेपाळमधलं.